शेतकरी बांधवांनो, जय शिवराय. आपलं स्वागत आहे जनता न्यूज चॅनलवर. शेतकरी बांधवांनो, आज अत्यंत महत्त्वाची बातमी बघणार आहोत. हो शेतकरी बांधवांनो, धुवांधार पावसातही अलंकापुरी विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमले आहे. हो शेतकरी बांधवांनो, कारण इंद्रायणी नदीला महापूर आल्याने नदीघाट पूर्णपणे बंद झाला. दर्शन मार्गात मोठे बदल झालेले आहे. शेतकरी बांधवांनो, ही आजची खूप अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. आणि आजचा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक छोटं मनापासून सांगायचं आहे शेतकरी बांधवांनो आपल्याला, की आपला चॅनल आता हळूहळू पुढे जात असून जवळपास प्रत्येक शेतकरी बांधव आपल्या चॅनलशी जोडला जातोय आणि सबस्क्राइब करत आहे. हे फक्त तुमचं प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक आहे. त्यामुळे की सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांनो, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा. कारण मुसळधार पाऊस, इंद्रायणी नदीला आलेला पूर आणि प्रशासनाच्या सतर्कतेचा कडक सूचना असूनही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी आळंदीत वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. आळंदीत हजारो भाविक दाखल झालेले आहे. शेतकरी बांधवांनो, आता संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळा आज दुपारी 3 वाजता देऊळ पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. आळंदीतील मुख्य पालखी प्रस्थान सोहळा सुरक्षिततेच्या कारणास्तव केवळ निमंत्रित मानकरी, मानाचे खांदेकरी, आवश्यक कर्मचारी, आरोग्य व स्वच्छता कर्मचारी आणि पोलीस अशा एकूण 1660 जणांच्या मर्यादित उपस्थित होणार असल्याने डॉक्टर नीलम गोरे यांनी स्पष्ट केले आहे. हो शेतकरी बांधवांनो, इंद्रायणीचा महापूर आणि नदीघाट बंदी. गेल्या काही दिवसापासून आळंदी आणि परिसरात धुवाधार पाऊस सुरू असल्याने पवित्र इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झालेली असून नदीला मोठा पूर आला आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पण माहीत आहे की आता मान्सून खूप सक्रिय झाल्यामुळे आता इंद्रायणीच्या नदीमध्ये खूपच पाणी आलेले आहे. शेतकरी बांधवांनो, आता या सुरक्षतेचा उपाय म्हणून नदीकाठच्या सर्व भागात नागरिक आणि भाविकांना जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. हो शेतकरी बांधवांनो, कारण सरकारने असा नियम केला आहे की जर आपल्या वारकऱ्यांची सुरक्षतेचा उपाय म्हणून नदीकाठचे जे सर्व भाग आहे तेथील नागरिक सर्व भाविकांना जाण्यास पूर्णपणे आता सरकारने बंदी घातलेली आहे. प्रशासन आणि देवस्थान कमिटीकडून वारकऱ्यांना शक्य असल्यास थेट पुणे शहरातूनच वारीमध्ये सहभागी होण्याचे आग्रहाचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र तरीही मोठ्या संख्येने भाविक भक्तिभावाने आळंदीत दाखल झालेले आहे. शेतकरी बांधवांनो, आता मोठा एक निर्णय झालेला आहे. पूरस्थितीमुळे दर्शन मार्गात महत्त्वाचे बदल केलेले आहे. आता काय आहे ते बदल आपण सविस्तर जाणून घेऊया. आता बघा, महापुरामुळे नियोजित दर्शन बारीचा मुख्य मार्ग पूर्णपणे बाधित झाला आहे. शेतकरी बांधवांनो, आता बघा, जे मूळ दर्शन बारीचा मार्ग होता तो आता पूर्णपणे बाधित झालेला आहे, खंडित झालेला आहे. यामुळे आता प्रशासनाने भाविकांच्या दर्शनासाठी तत्काळ पर्यायी व्यवस्था निर्माण केलेली आहे. भाविकांना आता पोलीस ठाणे आणि चावडी चौक मार्गे नवीन दर्शन बारीच्या इमारतीकडे वळवण्यात आले आहे. हो शेतकरी बांधवांनो, आता बघा, रेनकोट, छत्री आणि प्लास्टिकच्या तात्पुरत्या आडोशाने हजारो भाविक संततधार पावसातही तासनतास दर्शन रांगेत शिस्तीत उभे आहेत. पावसाचा वाढता जोर पाहता खबरदारीचा उपाय म्हणून यंदा प्रदक्षिणा मार्गावर होणारे पारंपरिक फेर आणि फुगड्यांचे कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहे. हो शेतकरी बांधवांनो, कारण इंद्रायणीचा पूर अत्यंत आहे आणि तो आपल्या सुरक्षिततेचा विचार करून प्रशासनाने खूप असे नियम घातलेले आहे. शेतकरी बांधवांनो, कारण इंद्रायणीला खूप अत्यंत पूर आल्याने भाविक जे दर्शनासाठी येत असतात त्यांच्या सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रशासनाने कडक नियम केलेले आहे. शेतकरी बांधवांनो, आता बघा, गर्दी टाळण्याचे आवाहन केलेले आहे डॉक्टर नीलम गोरे यांनी. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहू आळंदी परिसरात निर्माण झालेल्या गंभीर पूरस्थितीमुळे वारकऱ्यांनी सध्या तरी या ठिकाणी प्रचंड गर्दी करून टाळावे असे आवाहन शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांनी केले आहे. हो, सुरक्षितेसाठी वारकऱ्यांनी शक्यतो थेट पुणे शहरात येऊनच पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे असे त्यांनी सुचवले आहे. बांधवांनो, आता बघा, अतिवृष्टीचा परिणाम. मुसळधार पावसामुळे वॉटर हाऊस, दर्शनबारी, मोबाईल आणि इतर आवश्यक मूलभूत सुविधा पुराच्या पाण्यामुळे अक्षरशः बाधित झाल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाला तात्काळ सेवा पुरवण्यात अडथळे येत आहेत. बांधवांनो, आता बघा, महानगरपालिकेकडून निवारा व सोयी सुविधा. परिस्थिती हाताळण्यासाठी स्थानिक महापालिकांच्या शाळांमध्ये वारकऱ्यांसाठी तात्पुरत्या निवासाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली आहे.
हो शेतकरी बांधवांनो, कारण लाखो भाविक जे दर्शनासाठी येतात, वारकऱ्यांसाठी तात्पुरत्या आता निवासाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांच्यासाठी शुद्ध पाणी, पिण्याचे पाणी आणि फिरती व कायमस्वरूपी अखंड वीज पुरवठा, तातडीचे वैद्यकीय मदत आणि अन्नाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, महापालिकेचा आरोग्य विभाग, स्वच्छता कर्मचारी आणि सुरक्षा दलाचे जवान वारकऱ्यांसाठी सेवेसाठी 24 तास कार्यरत आहे. शेतकरी मित्रांनो, ही होती आजची धुवांधार पावसातही अलंकापुरी विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमली आहे. हो शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच ताज्या अपडेटसाठी बघत राहा जनता न्यूज. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र.